वर वर थोडं वर थोडं बरोबर ओके 1 2 3 गो Matu sapayea you eras como ne matu ne jana kya ne pasaye khadi batora melody ye janata so hai kya ruk ye haan chakku chakku tao hai kya ruk ye haan ए छकुल्यांनो काय काय चाललंय तुमचं काय चाललंय तुम्ही काय अरेबिक भाषेत गाणी गाताय का हे अरेबिक नाही गाणी हिंदीच आहे पण आम्ही डोकं लावलंय म्हणजे शब्द आहेत ना ते आम्ही उलटे केले आणि मग बोलतोय म्हणजे कुछ कुछ होत आहे त्याचं छकू छकू ताहो एक किमान खेळात तरी सुलटा विचार करत जा यार माझा चार्जर पाहिला का कुठे कोणी चार्जर कुठे विसरलो मी अरे तुझा चार्जर आपण बघितला ना तसं नाही जातुर चलात घी चलात घी जातुर चलात घी जातुर चलात घी It's kinda cool, my boys. बॉबी बिबू एक मैं और एक तू है और हाथों में बॉबी है और जुबे काबू है अरे गरिबांचा वोल्वरीन खा न जाऊ बॉबी सभी काय बोललं कम टू मी खाऊ दे मला बॉबिया खड्ड्यात जा बिबो नाही जाणार मी खड्ड्यात खाणार बॉबिया काय सुख आहे यार माझ्या स्कूलच्या बाहेर पण मिळायचे रुपयाला 10 आता जस्ट एका दुकानात दिसले रे मला घेऊन आलो पटकन लहानपणी ना वसंत कारखान्यापासून लपून खायला लागायच्या आज आपण खाणार पिशवी भरून बिंदास कितीला भेटते रे आता 5 रुपयाला 10 शपथ एवढं महाग झालं आमच्या गावाकडे तुला सांगतो म्हणजे आमच्या गावाकडे माझा एक मित्र होता ना पम्या तर त्याच्या वडिलांचं ना भंगारचं दुकान होतं तर आम्हाला बॉब्या खायच्या असायच्या ना तर मग आम्ही काय करायचो त्याच्या दुकानातलं भंगार दुसऱ्या दुकानात जाऊन विकायचो आणि त्या पैशातनं लय बॉब्या आणायचो तर एकदा काय झालं एकदा ते दुकान बंद होतं मग करायचं काय आमच्या आजी तपकिरीची डबी होती भरलेली मी तपकीर बाजूला काढली ती डबी घेतली ती ठेचली आणि नंतर ती जाऊन विकली आणि त्या पैशातनं 20 पाकिट बॉब्या घेऊन आलो तरी सुद्धा मामाकडनं फटके भेटले 20 तो बोलला 500 पाकिट यायला पाहिजे होती ती डबी चांदीची होती ना मामा इतकं चिडला फुल नासधूस करून टाकली बॉबांचं काय झालं त्याच्यानी रात्री खाल्ल्या ओ चकणा मामा ते पण भारी होतं ना ते सगळं खूप यार आता मिस करतो रे ते सगळं गेलं ते काही गेलं वगैरे नसतं रे आपला काय प्रॉब्लेम माहिती का आपण जुनं मागे टाकतो विसरतो आणि उगाच पुढच्याचं टेन्शन घेत बसतो पुढच्या गोष्टींचा विचार करत बसतो तसं नाहीये आपण ते आपल्याजवळ ठेवायला हवं सगळं ना एवढं भूतकाळात रमण्यापेक्षा जरा वर्तमानाचा विचार करा पण वर्तमानात जे कराल ना त्यावर ठरणारे भविष्य काय असणार आहे फार वरवरचा विचार करता रे तुम्ही कसं असतं ना की आपण नीट प्लॅनिंग केलं पाहिजे आपण वर्तमानात जे करतो त्या कृतींचा की नालायक लोक येत नाही नॉनसेन्स देशी बाबा खाली सांडून ठेवलं
कोण आहे रे? तुझ्या मी नाही काय मी चाललंय? नाही काय मी चाललंय? काय नाही रेश्मा 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 काय रेश्मा आहे? रेश्मा तू सांग ना तू तुझी आयडिया रेश्मा रेश्मा काय चाललंय केवढा दंगा करताय? काय ए रेश्मा अंजा नको मारू हा आताच नाही का आपण इथे चिंचा खाल्ल्या अय्या चिंचोके. एक मिनिट, तुम्ही आता इथे चिंचा खाल्ल्या? तुझ्या हो मी चढल्या होत्या पण हे फेकून मारायची आयडिया रेश्माची होती खोटे नको बोलू अगं काही काय तुमच्या गोंधळात उगाच मला खेचताय तुम्ही. एक मिनिट रेश्मा, इकडे बघ इकडे बघ बघ चेहरा बघ, चेहऱ्याकडे बघूनच कळतंय जे जे चिंचोके मारलेत ना त्यातले 90% चिंचोके तू मारलेस आणि फक्त 10% चिंचोके हिने मारलेस. हा? मला या टाईपच्या मुली फार नीट माहितीये, चेहऱ्यावर साळसूद भाव असतात आणि आतून लईड ॲम्बिस असतात, लईड ॲम्बिस. अरे हिने चिंचा आणल्या रे. बियांकडे बघून ना शाळेचीच आठवण झाली. अय्या वर्गात ना भरल्या वर्गात बाई वळल्या ना की आम्ही चिंचेच्या बिया अभ्यासू मुलांना मार कोण मारायचा. आणि आता मी तुला दुसरी बाजू सांगतो. ती जी अभ्यासू मुलं असायची ना त्यांच्यातला एक मी होतो. ते चिंचोके आहेत ना मी खायचो. हा, तुझ्यासारख्या डॅम्बिस मुलींचे चिंचोके खाऊन मी इतका फ्रस्ट्रेट व्हायचो की ते सगळे चिंचोके मी गोळा करायचो आणि उलटे त्यांना मारायला लागलो की बाई वळायच्या. अजून एक मजा सांगू. आपल्या माझघरात ना आता बाई नाहीच आहेत वळायला. चिंचोके रेश्मा रेश्मा तुझ्या तुला ओ माय गॉड असं म्हणायचंय. ओ माय गॉड तुझ्या नाही ना मी नाही रेश्मा. काय करताय यार? किती मेहनतीने मी मुंबई सेंट्रल, राजाबाई टॉवर, भायखळा वगैरे सगळं विकत घेतलं होतं. सॉलिड बिझनेस चालला होता माझा. तुमच्यामुळे उधळलं गेलं असतं ना सगळं. हो ना, तुझा बिझनेस बघून तुझ्या वडिलांनी बोलवलंच असतं ना तुला त्यांच्या बिझनेस मध्ये. अरे यार तू नवा व्यापार घेताय यार, नवा व्यापार. नाही नाव नवा व्यापार असला ना तरी आमच्यासाठी जुना नॉस्टॅल्जिया आहे ना. नो यार, काय नो. काय मजा असते यार नवा व्यापार म्हणजे. मी आणि पिऊ तासन तास खेळायचो. 4-4 दिवस चालायचा आमचा एक गेम. कसलं भारी होतं ना तुमचं. मी जेव्हा स्मॉल होते तेव्हा एकटीच सगळे गेम खेळायचे. मी काय करायचं माहितीये का, असं तो काय म्हणतात ते पुठ्ठा घ्यायचंय, त्याची बॅट करायचं आणि वॉल सोबत बॅट बॉल खेळायचे. मॉम डॅडच्या भांडणाचा सगळा राग त्या वॉलवर काढायचं. असं बॉल घ्यायचे आणि असं त्या वॉल. येडे असं नाही करायचं काही. मी काय करायचं माहितीये का, गल्लीतल्या सगळ्या पोरांना गोळा करायचे आणि त्यांच्याबरोबर आबादुबी खेळायचे. चिंध्यांचा बॉल करायचे. आशुनी कसा बनवला होता सेम तसा. कसला नेम होता माहितीये का माझा. कोणी नडायला यायचं नाही माझी, असा दरारा होता आपला. तुझ्या नेमचं काय सांगते का मीनल. तुझ्या आपण परवा लगोरी खेळलो तर कसं केले मी. अशा उडवल्या सगळ्या लगोऱ्या मी. आय नो यार, कधीतरी खेळलो पण तरी नेम करेक्ट बसला ना की भारी वाटतं ना. लहानपणी आमच्या फार्म हाऊसवर गेलो होतो ना तेव्हा तिकडच्या पोरांनी मला विट्टी दांडू खेळायला शिकवलं होतं. 2-3दाच खेळलो मी, पण असला नेम बसला ना मा कसम फार्म हाऊसच्या सगळ्या काचा फोडून टाकल्या. पण वसंत कारखानीच रागवले नाहीत मला तेव्हा. प्रेमाने सगळ्या काचा बसवल्या त्यांनी. तेव्हा मी लाडका होतो ना त्यांचा. 15,000 घे, मरीन लाईन्स दे चल. वसंत कारखानीसांना गिफ्ट करतो. हो यार काय खेळ होते राव आपले, काय मजा यायची राव. हे अंडरआर्म क्रिकेट, प्लास्टिक बॉलवर तर काय मजा यायची. आणि चिरचिर गोडी, डब्बा इस्पाईस आणि पतंग आणि ही मुलगी मार खाणारे राव. काय डोक्यात टाकतीये. अरे हो यार काय काय खेळ होते ना पण. कंचे, खुप्पस, अरे काय
पाऊस पडला ना की चिखल व्हायचा, मग अशा सळ्या घ्यायचो आम्ही आणि त्या सळ्या चिखलात रुतल्या पाहिजे आणि ज्याची रुतली नाही ना त्याला लय पिदवायचा, लय पिदवायचा. आणि मी तर भवरा काय खेळायचो राव, इतका भारी खेळायचो ना. मी भवरा असा टाकायचो आणि असा हातावर घेऊन असा इथून इथपर्यंत फिरवायचो आणि परत इथे आणायचो. नॉस्टॅल्जिया यार, नॉस्टॅल्जिया. खरंच लहानपणी काय खेळायचो ना आपण. चला या ना सगळे यार, सगळे मिळून बिझनेस खेळू. चल ना, या ना. पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, जागे हर दिशा दिशा, जागा जग वाह स्कॉलर जी, वाह वाह वाह, क्लासिक. क्या बात है यार. पूर्वी काय जिंगल्स असायच्या ना. हो यार, सिरियसली. अरे ती जिंगल कसली भारी होती. ती नाही का तो पोरगा बोलतो पोरी पाहुणं आलं बघ. अरे ती जिंगल नाही, ती जाहिरात होती. मूर्खा. अरे नाही, शेवटी जिंगल आणि त्याची शेवटी. अरे ती नाही का ती, अरे तो बोलतो ना समजन मी ही पसंत केली. ही निस्ती लक्ष्मी नाही, वनलक्ष्मी आहे, वनलक्ष्मी. जळणाला लाकूड, गुरांना चारा, गाठीला पैका घरच्या घरी, सामाजिक वनीकरण येता दारी. जबरदस्त यार. हे लहानपणी काय कमाल कार्यक्रम यायचे ना I know टीव्हीवर. यार. आणि ना एकच कार्यक्रम यायचा एका वेळी. आमच्या बाबांमुळे तर आम्हाला कंपल्सरी शेतीवरचा एक प्रोग्राम बघायला लागायचा. ती कोणतं होतं रे? आमची माती आमची माणसं. आणि ना, माहितीये रे. मी आणि रेवाने जर लाज काढली ना पाहुण्यांसमोर तर आमचे बाबा तेच म्हणायचे, आमची माती आमची माणसं. ताई पण यार फेवरेट होता रे माझा तो कार्यक्रम. काय असायचं रे आणि तिचं गाणं, ही गाळी आई धनधान्य देई, ही गाळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती आमची माणस. टुकुर टुकुर टुंग टुंग टुंग. नमस्कार नमस्कार बळीराजा. आज आपल्याकडे आलेले आहेत अमरावतीहून गणेश दातोंडे. गणेश दातोंडे यांनी आपल्या आवारात धिंगरे अळंबीची लागवड कशी करायची यावर एक धिंगरे अळंबीची लागवड कशी करायची यावर एक अत्यंत नवा उपक्रम राबवलेला आहे. तो आपल्याला दाखवणार आहेत ते. गणेश दातोंडे, आपलं काय म्हणणं आहे? मोगली, जंगल 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 बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. मी इतकी मोठी फॅन होते, मला भेटायचं होतं त्याला. मोगलीला. आणि त्यात हिरोईन कोण होती रे? राधा. अरे म्हणूनच तू असे कमी कपडे घालून फिरतो का? आज चड्डीवर अरे याचे केस पण मोगली आठवते का? कॉलर तू कसं काय बघायचं रे असले कार्यक्रम? का नाही त्यात नंगा वगैरे शब्द होते ना. उगाच. नाही यार खरं, आमचे वडील टीव्ही बघू द्यायचे नाही. मग मी ना चोरून चोरून बघायचो. मला कोणाला भेटायचं होतं माहितीये का? क्रूर सिंग, यक्कू, चंद्रकांता चंद्रकांता. तुला काय झालं, का दात काढते, काय झालं एवढं लाजायला? काही नाही ग, ते चंद्रकांताच्या गाण्यात ना मी स्वतःचं नाव टाकून गायचे. म्हणजे रेश्मा पाटील की कहाणी असं रे नाही, नंतरच. किती बेसिक आहे. मला वाटायचं असा वीरेंद्र सिंग येईल मला न्यायला.
आणि नशिबात आला पंडित जगन्नाथ. आशू मी गपरे असं म्हणणार होते पण ठीक आहे. नाही स्कॉलर, तुला गाणी कशी काय पाठ रे सगळी? आता काय करू, अभ्यास करता करता सगळं कानावर पडायचं, त्यामुळे ते पण पाठवायचं आणि अभ्यासही पाठवायचा. मल्टीटास्किंग. आता ही ट्यून ओळख. ना 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 ना. स्वामी, अरे जबर जबर यार. मी अशी खूप गाणी गायचो रे लहानपणी. आमच्या घरी पाहुणे आले ना की आई फोर्स करायची अशी गाणी गायला त्यांच्या समोर, आणि मला ऐकायला लागायचं. पण ना माझी आई ना माझी सगळी गाणी आमच्या टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड करून ठेवायची. माझ्याकडे कसेट्स आहेत लहानपणीच्या माझ्या गाण्यांच्या, ते मी जपून ठेवल्यात. हे आपण ऐकूयात ना त्या. हा, कशा ऐकणार आहे ना. टेप रेकॉर्डर ही वस्तू आता भूतकाळात जमा झाली. आपल्याकडे ग्रामोफोन आहे त्याहून जुना, पण त्याचा काही उपयोग नाही आता. अरे ए मठ्ठा, मग त्या कॅसेट सीडीज मध्ये कन्वर्ट करून घेता येतात. हा एक्झॅक्टली. टेक्नॉलॉजी फार पुढे गेली. तो असं काय वागतोय राहून गेलाय. आधी मानवासारखा? काय आहे त्या, मला दे, मी करून आणतो एकदा सीडीज मध्ये कन्वर्ट सगळं. राहतील ना आपल्याकडे. स्कॉलर, हा? त्याची काही गरज नाही. सायंटिस्ट तिकडे असताना काहीच गरज नाही, काहीच. कॅसेट माझे कसेट्स तुझ्याकडे कशा आले? कारण त्या मी जपून ठेवल्यात, मी ऐकलेत त्या आधीच. स्कॉलर, फक्त ते कॅसेट जपून ना ते अडकू शकते. काय ही जुनी आहे का? आशुतोष, ही कसेट जर यात अडकली ना तर मी तुझा श्वास अडकवी ना. कैवल्य एकच सांगतो फक्त, लव्ह यू. अरे नाही अडकणार. ओके, तर आपल्या समोर येत आहेत बेबी केके. 1 2 3. झुळू 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 झुळू. पाण्यामधला मी एक मासा आहे, मी एक मासा आहे. केशराचा स्वाद बदाम खास पिऊन टाकतो एका दमात. मी दूध पिणारा मासा आहे. नवे कोरे शूज, नवा टी शर्ट, जिंकून आलो मी शर्यत. मी रनिंग करणारा मासा आहे. इकडून तिकडे धावत असतो, दमून आईच्या कुशीत झोपतो. मी आईचा लाडका मासा आहे. मी एक मासा आहे, मी एक मासा आहे. आपण किती निरागस आणि निष्पाप असतो ना लहानपणी. आय नो. मोठे होऊन कसे घाणेरडे होतो ना, केवढे मास्क चढून जगत असतो ना आपण. एवढा गोड माणूस कसा झालाय बघा ना, रानटी रासवट. लहानपणी फक्त खेळताना धावतो आपण, पण आता प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी नुसती धाव बस. स्मॉल असताना किती मोकळे असतो ना आपण, किती फ्री असतो. पण आता आपण जरी फ्री असू तरी मनातलं काय ते ओठांवर येतच नाही आपल्या. किती बदललंय ना सगळं. मला आठवतंय लहानपणी मी रोज लवकर उठायचो सकाळी. हो, मी लवकर उठायचो लहान, आणि छान आवरून बसायचो असं भांग वगैरे पाडून. कारण शेजारची मिल होती ना, त्याचा भोंगा ऐकायची इच्छा असायची मला रोज सकाळी. खूप आवडायचा मला तो. पण आता त्या मिल्स पण राहिल्या नाहीत, आणि सकाळच्या भोंग्याची जागा आता नुसते पोल्युशननी घेतली. खरंच यार, लहान असताना खूपच इनोसंट असतो ना आपण. मोठं झाल्यावर बदलतं सगळं. जुनं जातं, नवीन येतं, आणि मग आपण जुन्याची आठवण काढत काढत म्हणतो किती लकी होतो ना आपण. खरंच नॉस्टॅल्जियाचा असा मधनं डोस घ्यायला पाहिजे आपण ना. मला ना आता असं वाटतंय की मला लहान व्हायचंय, मला एक छोटा बेबी व्हायचंय परत. छोटा बेबी. काय ना ती गझल फार आवडते. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. वा 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 स्कॉलर, काय गायलाय रे तू, काय गायलाय. यासाठी तुला एक बक्षीस द्यायलाच पाहिजे. हा? आणि तुला बेबी व्हायचंय ना, तुला पण एक बक्षीस. तायडे आपण लहानपणी भेटलो नाही ना, म्हणून तुला बक्षीस. कैवल्य, तुला भोंगे ऐकायचे होते ना, तुला बक्षीस. आणि तुला नॉस्टॅल्जियाचा डोस पाहिजे होता ना,
माझ्याकडे नॉस्टॅल्जियाचा बाप डोस आहे. देऊ सगळ्यांना. पहिलंच कॉलरला द्यायचं बरं का. Oh my God, are you serious? No.